नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आले बाजाराविषयी सविस्तर चर्चा करणार आहे. तर आपण नेहमी आले बाजाराविषयी सविस्तर शेतकऱ्यांना सांगत असतो आणि त्याचा जो फायदा आहे तो शेतकऱ्यांना होतो. तर आज आले बाजाराविषयी जर आपण बघितलं तर मार्केट हे दिवसेंदिवस थोडे सुधार होते आणि मार्केटमध्ये सुधार होणे एक पॉझिटिव्ह न्यूज आहे सर्व शेतकऱ्यांसाठी. आणि मार्केटमध्ये सुधार होण्याचे कारण म्हणजे थोडी डिमांड पण वाढते आणि जर बघितलं आपण तर सोमटा व्यापारी पण आपल्याकडं चांगल्या प्रमाणात आलेले आणि थोडं एक्सपोर्ट पण बाहेरच्या देशामध्ये सुधार झालेले. त्याच्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात सुधारणा नाही आहे, पण बऱ्यापैकी माल हा बाहेरच्या देशामध्ये एक्सपोर्ट होतो आहे. त्याच्यामुळं थोडे बाजारभाव पण 200-300 रुपयांना प्लस होत आहे. तर जे मागे तुम्ही बघितलं होतं की 2200 रुपयापर्यंत बाजार येऊन ठेपले होते, त्याच्यानंतर हा बाजार परत 2400 रुपयावरती गेला आणि 2400 रुपयापर्यंत आज जर बघितलं तुम्ही 4 मार्चपर्यंत तर हा बाजार 2600 रुपये प्रति क्विंटलच्या हिशोबानं चालू आहे. पण त्याच्यामध्ये पण अशी बरीच न्यूज झाली होती दुपारच्या टायमाला आणि थोडं 4-4:30 वाजेच्या दरम्यान की 2700 रुपयाचे पण सौदे झालेले बऱ्याच ठिकाणी. पण त्याचं अजून कन्फर्मेशन आलेलं नाही आहे. पण जे 2600 रुपयाचे सौदे झालेले आपल्याकडं त्याचं कन्फर्मेशन नक्की आपल्याकडं आलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता जे आपल्याला सविस्तर म्हणजे एक विषय बघायचा आहे की आले बाजाराविषयी की ज्या शेतकऱ्यांना चांगलं पाणी जर असेल किंवा पाण्याची टंचाई जर ज्या शेतकऱ्यांकडे असेल तर जे शेतकऱ्यांकडे चांगलं पाणी आहे त्यांना आपल्याला वेळेवरती प्लॉटला पाणी द्यायचं आहे. कमीत कमी आपल्याला 4 घंटे तरी 3-4 दिवशी आपल्याला आपल्या आल्या पिकाला पाणी द्यायचं आहे. आणि ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची टंचाई असेल कमीत कमी किमान त्यांनी 2 घंटे तरी आपल्या आल्या पिकाला पाणी पुरलं पाहिजे तिसऱ्या दिवशी. अशा हिशोबाने पाण्याचं नियोजन करायचं आहे. जर आपण पाण्याचं नियोजन व्यवस्थित नाही केलं तर याच्यात समस्या भरपूर येऊ शकतात. मालाची क्वालिटी खराब होऊ शकते आणि आपल्याकडे भरपूर शेतकऱ्यांचा अनुभव आहे की त्यांना त्याचा खूप लॉस झालेला आहे. त्यांनी पाणी वेळेवर दिल्यामुळं त्यांचे भरपूर नुकसान झालेले आहे. तर हे नुकसान आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला पाण्याचं मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे या आदल्या पिकामध्ये. तर आता पुढचे जर बाजारभाव जर बघितले आपण तर तुम्ही मागचे पण व्हिडिओ आपले बघू शकतात. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो सर्व शेतकऱ्यांना. आणि आपण ज्या वेळेस व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती आले बाजाराविषयी आणि आलेचे पूर्ण जे नियोजन पण सांगतो आपण, त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना सांगतो लागवड क्षेत्र बघता लागवडची जी बेण्याची विक्री बघता मागच्या वर्षी तर ह्या वर्षी भाव हे जेमतेम 3-3.5 रुपयापर्यंत आलेचे राहू शकतात. आणि मी भरपूर शेतकऱ्यांना मागच्या वर्षी सांगितलं होतं की तुम्ही नियोजन हे 3-3.5 रुपयाच्या विक्री होईल ह्या हिशोबानं आपल्या प्लॉटचं नियोजन करावं. तर ज्या शेतकऱ्यांनी नियोजन केलं त्यांना नक्कीच फायदा झालेला. शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे असे भरपूर शेतकरी त्यांना आपण ज्या पद्धतीने नियोजन सांगितलं त्यांचं कमी खर्चामध्ये आज चांगले म्हणजे त्यांना जास्त खर्च झालेला नाही, त्यांचं टेन्शन पण कमी. पण ज्या शेतकऱ्यांचा जास्त खर्च झालेला आहे ते शेतकरी आज भरपूर टेन्शनमध्ये. कारण की काय असतं, आलेवरती बेण्यावरती खर्च वेगळा आणि त्याच्यावरती परत जेवढा बेण्याला खर्च येतो तेवढाच खर्च हा आले प्लॉटला मेंटेन करण्यासाठी पण येतो. कारण की आले प्लॉटला हे हवामानाविषयी खूप सेन्सिटिव्ह क्रॉप आहे. याला जर हवामान चांगलं असेल तर प्लॉट एकदम व्यवस्थित येतात. जर पण हवामानात जर बदल झाला तर खूप सडीचा प्रॉब्लेम, कंदकुजचा प्रॉब्लेम, मरकूज, मुळकूज जे काय प्रॉब्लेम आहे ते आपल्याला फेस याच्यामध्ये करावं लागू शकतात. तर एप्रिलमध्ये भावामध्ये याकीन थोडा सुधार येऊ शकतो. भाव हे आपल्या आले पिकामध्ये 3000 रुपयापर्यंत बेण्याचे भाव 3-3.5 रुपयापर्यंत बेण्याचे भाव राहू शकतात एप्रिल फर्स्ट वीकमध्ये आणि मार्चच्या शेवटच्या एंडमध्ये. तर त्यामुळे आपल्याला जर ज्या शेतकऱ्यांकडे चांगले प्लॉट असेल क्लीन, ज्याच्याकडे सड लागलेले नसेल अशा शेतकऱ्यांनी आपले आले प्लॉट हे 3-3.5 रुपयाच्या हिशोबाने आपण बेण्याला विक्री करू शकतो, जो एप्रिलचा पहिला हप्ता आणि मार्चच्या शेवटच्या हप्त्यापर्यंत. तर याच्यामध्ये जर आणखीन काही बदल झाला आल्या बाजारामध्ये तर मी तुम्हाला नक्की सांगेन शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.